मानसी आणि अजिंक्य यांच्या ब्लॉग्सला सबस्क्राईब करा. येस, तिला एवढंच बोलायचं होतं म्हणून ती ह्या व्हिडिओ मध्ये आली. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल मनका जैन. आणि आज हा ब्लॉग आहे मनीषचं लग्न. आणि लग्न म्हटल्यावर मॅडमला जाऊन कोण जाऊ? तुला जायचं असेल आता मेकअप नाही, तू करायला. कोण जाऊन म्हणालास? मॅडम आमच्या. अच्छा, आणि तू काय बघते? ऍज इट इज जस्ट प्रत्येक घरात चालू असतं. तारक प्रत्येक घरात मेहता. माहिती नाही माझं चालू आहे तारक मेहता. तो जेवण झालं, आता मी निघते माझं हेअर स्टायलिंग करायला. पण काय गरज काय? नाही, हे काय आहे तुझ्याकडे असं? डायसन आहे, तुझ्याकडे सगळंच आहे. घरात एवढं मेकअपचं सामान आहे, सलूनला जायचंच आहे. तुझ्याकडे पण बियर्ड साठी ट्रिमर आहे, सगळं आहे, मग तू का जातो सलॉन मध्ये ट्रिम करायला? ओके, आता ह्याच्यावरती मी काय बोलू शकतो का? तू जेव्हा बियर्ड आणि ट्रिमर मध्ये आलास, मी काय बोलणार? जसं तुमच्या घरात ते इम्पॉर्टंट, आमच्या घरात आमचे मग तू आता किती वेळ येणार परत? तू रेडी राहा, माझं नको 3-3:30 निघायचंय, जास्त टाइमपास नको करू. मी आणि रेडी आता हे एवढं इथे टीव्ही चालू ठेवलास. तू आहेस ना घरी. बाय. पैसे पाठव, जीपे कर मी मला. काय पैसे देणार नाही. जास्त झालं बोलू आता. नको, पैसे पाठव. चला, आता मानसी गेलीये सलूनला. आता मला 1-1.5 तास आराम आहे. नो पकपक नथिंग. मी तर रेडी झालोय आणि ॲज युजल मॅडम रेडी होत आहेत. पूर्ण पसारा केलाय तिने सगळा मेकअपचा इकडे. अजून किती वेळ लागणार तुला? ते हसत हसत लावत असणार आता. तू नेहमी म्हणतेस ना अजिंक्य लेट करतो, अजिंक्य लेट करतो. आता सगळ्यांना कळून गेलंय की अजिंक्य बरोबर टाइमात रेडी असतो. तर निघायचं अजिंक्य, तर तू रेडी राहा. 4 वाजता तरी सुद्धा किती वाजले आता? 4:30 वाजले, 4:45 वाजले. ओके ठीक आहे, आम्ही आवडतो आणि फटाफट निघतो. सो वी आर रेडी फॉर शादी. आणि हा आहे माझा लुक. फायनली खूप मेहनत केल्यानंतर रेडी झाली आहे मुलगी. किती मेहनत केली बा मी. पण मी कशी दिसते? छान. एवढं फालतू कॉम्प्लिमेंट देतो ना. छान. ओके. सो ब्युटिफुल, Good. सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. असं होता. एवढे बेकार कॉम्प्लिमेंट देतो ना. मग असं तुम्ही त्याला रेडी होताना विचारते माझा अजिंक्य आवाज कसं आहे, बसलाय. अजिंक्य कसं दिसतंय. ओके, छान. नॉट बॅड. Good. असं बोलतो. अशी कोण कॉम्प्लिमेंट देतं? माझ्या हस्बंडला कॉम्प्लिमेंट देता येत नाही. त्याला जरा शिकवा कोणीतरी प्लीज. विक्स की गोली का किचकिच दूर करो. मगाशी काय झालं माहितीये का? मगाशी यांनी पूर्ण घराचा दरवाजा ओपन ठेवला. ठीक आहे, 1 तास हा? दरवाजा उघडा होता आणि एक- मॅडम आमच्या आतमध्ये संतू. बेडरूम मध्ये मी रेडी होतीये. 1 तास दरवाजा उघडा होता आणि हा मला बोलतो एकदम असा काय म्हणतात तो, हजबंड वाला, पुराने हजबंड वाला वाईफ. जेंडर की? एकदम. मानसी, तू दरवाजा ओपन ठेवला, 1 तास तू आत आहेस हा? आणि तो असं एक्सप्रेशन, काय करणार या मुलीचं, कशी मुलगी भेटली, असं असं एक्सप्रेशन, एकदम. असा एक्सप्रेशन दिला. नंतर मी विचार केला, पण मी दरवाजा उघडा नाही ठेवला यार, म्हणजे मला एवढा कॉन्फिडन्स आहे. म्हटलं अजिंक्य, चप्पल आणायला तुला मी सांगितलं होतं बाहेर, हिल्स आणायला. अच्छा, जेव्हा आणली ना हो? त्यानंतर ही परत नाही गेलेली नाही, बाहेर. ऐका, त्याच्यानंतर कसा एक्सप्रेशन, अच्छा काय बोलली, ऐकलं नाही मी. म्हणलं हरामी, म्हणलं तुझ्याकडनं दरवाजा ओपन राहिला, लगेच रंग बदलला साहेबांचा. बाप रे. आणि त्याच्या आधी असं एकदम असं हा, असं ह्याला म्हणतात टॅक्टिक्स. म्हणजे ह्याच्याकडनं दरवाजा ओपन राहिला तर पण ओके. खरं सांगतो तुला, दरवाजा तू ओपनच ठेवलेला. नाही, मी त्याच्या फुल आधी. दरवाजा बंद केलेला. तू मला पण ठीक आहे हिल्स ना, तू आणायला कशाला बाहेर ह्या सगळ्या पाठवलं. स्टोऱ्या सांगत बसलीस? नाही, कळलं पाहिजे तू किती एक्सप्रेशन दिले. बाप रे, म्हणजे मला एकदम गिल्ट मध्ये टाकलं की बाप रे, मी किती हे आहे, काय म्हणतात त्याला, Guilt, guilt trip, इररिस्पॉन्सिबल. guilt trip. मी किती इररिस्पॉन्सिबल आहे हे त्यांनी मला पहिले दाखवलं. आणि नंतर जेव्हा कळलं ना, तेव्हा लगेच तोंड पण दाखवत नव्हतं काही सेकंद, काही मिनिटं जेव्हा मी बोलत ऐक ना, होती. ऐक ना. ओ, अरे तू खूप बोलली.
कशी असते साडी? एवढी सुंदर मुलगी तुम्ही बघितली का? वा. मग अजिंक्य, शुभमंगला सावधान चालवतो तेव्हा तुला काय आठवलं? मला हे आठवलं की काय आठवलं? एवढा प्रश्न पडला त्याला की त्याला सुचत नाही काय बोलायचं. ही मला काय बोलली की परत आपण वाव म्हणतात ना, वाऊस, हा वेडिंग वाउज. हा वेडिंग वाऊस, रिवायव्हिंग आवर वेडिंग म्हटलं चालेल मला. मुलगी दुसरी असेल. मी रिवायव्हिंग म्हणाली होती. रिवायव्हिंग, आई पण असते. रिवायव्हिंग त्याला मतलब नाही माहिती. ट्राय करून घ्या है ना. जरा. मुलगी पण दुसरी असेल तर मजा येईल ना. हा, काय 2 वर्ष तर झाली ना ऑलरेडी. 2 वर्षात तुला असं वाटतं? लाज वाटायला पाहिजे तुला हे. पण तुला खरंच असं वाटतंय? पण मला सांग तुला की खरंच असं वाटतंय? आपल्याला ना आता ते तुला हे खरंच बनवायचं. असं वाटतंय? आपल्याला ते हे तुला बनवायचं. खरंच असं बरं, वाटतंय? त्यांनी काय सांगितलं? ये फंस गया सीएम. 7 वचन मध्ये एक वचन होतं की मुलगी ज्या गोष्टीवर हात ठेवेल ती वस्तू तिला घेऊन द्यायची असते. मी घेऊन नाही देत. बोल आता, बोल. नाही. बोल. कसली आहे यार तू? नाही घेऊन देत. नाही, आता दुसरीच मुलगी पाहिजे. दुसरीच मुलगी पाहिजे. 2 वर्ष आली सक्सेसफुल. सक्सेसफुल होणारच होतं, गॅरंटी होती, याच्यामध्ये काही डाऊट नव्हता. तुला डाऊट होता का? मला डाऊट नव्हता अजिबात. बिकॉज आय नो माय सेल्फ. ओके, आता मी रिझन म्हणजे पदार्थ. मी काय बोललो तसं बरोबर वाटेल का? कसं मी चुकीचं कधी बोलतच नाही ना. हो, पण Always मी कुठे बोललो की चुकीचं बोललो? मग लग्नाबद्दल मी कधी चुकीचा विचार केलाच नव्हता. अगदीच माझा एकदम हे झाली हो. यार, काय? तू एकदम सिरियस होते. अरे मैं तो मजाक कर रही थी, तुम सीरियस हो गए. सिरियस होतो. मी हसतो नाही, मी चांगलं बोलायचं. नहीं नहीं, शादी के मामले में गलत नहीं बोलने का, हमेशा याद रखो. अपना हाल दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता. लोक काय? मानसी आणि अजिंक्य यांच्या ब्लॉग्सला सबस्क्राईब करा. येस, तिला एवढंच बोलायचं होतं म्हणून ती ह्या व्हिडिओ मध्ये आली. कसं वाटतं तुला आता? आता एकुलता एक भावाचं पण लग्न झालं, मिनलचं झालं मागच्या वर्षी. अब तेरा कब होने वाला है? नाही, मी 10 साल है. 10 साल है, 10 हाँ, मेरे साल. लिए जल्दी 10 भी कर नाही, सकते हैं. नाही 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 नाही, मत पण मजा कर, मजा कर. मजे करणे, मजे करणे. अरे पण बॉयफ्रेंड वगैरे असेल तर? नाही 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 नहीं 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 कसली नहीं, tension? आजूबाजूला इथे माँ बाप खड़े, ऐसा सवाल नहीं पूछना चाहिए. नाही. किती वेळ देस तू? मला 15 मध्येच? 13. तू मगाशी 9वीत बोलली मला. एज 15 आहे. एज 15. आई 9वीत आहे, ही 9वीत आहे, हिला बघा. ही 9वीत आहे, हिला मागून वाटतं ही 9वीत आहे. मला बघून सगळ्यांना वाटतं का माझं लग्न ठरतंय. लग्न ठरतंय आता. Height next मुलं आहेत, मंडप हीच just असणार आहे height. स्टेजवर. हाय, मी नाही. आता मामाची मुलगी आली. आता दुसरी ये, मामाची. ये शी इज अवर कबड्डी प्लेअर. तुम्हाला काही दिवसांनी कबड्डी ती player आहे तू? दिसेल. कबड्डी player आहे. फुल एकदम धोपटून काढेल तुला ती. अशी मी केक तरी मारले होते तिथे एवढीशी. हा, कळलं. कार्ड पण बनेल. नाही, नाही. काल बिचारीचे पाय एवढे सुजलेले तरी ती नाचत होती की दादाचं लग्न आहे, दादाचं लग्न आहे. पाय सुजले तरी ती नाचली तरी. आम्ही सगळे नाचलो, जोरात नाचलो. आता पण नाचू बरा तुला. किती करवल्या, किती सजून सजून आल्यात बघा. काही मिनलला हेल्प कोणी करत नाही, सगळे इकडे टाइमपास करतायत आणि खायची कामं करतायत. मीना चेंजिंग रूम मध्ये नवरीच्या इथे आल्यावर काम मुलांनी करायची ए, आता हो, प्रवेश करताना पण पैसे घेतो. 25,000 घेतले होते तिने. 25,000 25,000 जास्त. आपल्याकडनं. आपल्याकडनं 25,000 घेतले, तर आता तिच्याकडनं पण आम्ही वसूल करणार आहे रात्री. ये तू बघूया आपण किती वसूल करतोय. देखते अभी. बिचारी ती- हा आहे आमचा प्रिय रील ग्राफर. जसा फोटोग्राफर आहे तसा हा रील ग्राफर आहे. हा सगळे रील्स बनवतो. मी काय विचार करते, आता आम्हाला लागतोच ना रील वगैरे बनवायला, एडिटिंग वगैरे, तर ह्यालाच आता आम्ही बुक करूया आपण फायनली. काय नाही, पैसे दे आम्ही. तेरा पैसा भी सेट कर लेंगे. को जितना पैसा चाहिए मैं दूंगा, तेरे को डबल चाहिए, ट्रिपल, जितना चाहिए सब दूंगा. इट्स ओके देन. इट्स ओके देन. पण तू बहन के लिए नहीं करेगा क्या ऐसा?
हाँ बहन के लिए ऐसा नहीं नहीं चाहिए, फिर भी पैसे चाहिए. देखा मनी फर्स्ट. आजकालची जनरेशन बघा, Money first. रिश्तेदारी गई भाड़ में, पैसा पैसा इम्पोर्टेंट है. इम्पोर्टेंट है पैसा भाई. मेरा पैसा चाहिए मेरे को पैसा चाहिए मेरा पैसा दो. यांचा लग्न झाले, माझं झालं नाही म्हणून पैसे पाहिजे. वा 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 वा, तुला मुलगी पटली का तुझी? नाही नाही. मामा बघतोय फक्त. हा बोल तू इकडे, आत्ताच तुझं लग्न आहे, मंडपात लावतो मी. नाही नाही नको. नमस्कार, गुड मॉर्निंग. लायसन दाखव. हाय 18 हाय, वर्षाचं लायसन्स लायसन सगळं दाखव. आहे. आहे लायसन आहे, सगळं आहे आपलं. सगळं लायसन आहे याच्याकडे. 2,000 रुपये खर्च करून एवढूशे हे करतात यावी. असं नाही बोल. हप्त्यातून 3दा नेल्यात करते माहिती. आता ही नाही करत म्हणून अशी बोलते. मी कशी कबड्डी खेळते ते मला नखांची मारला कोण. मी कशी खेळल्यावर पटकन नख लागले तर बोलतील ना, म्हणून मी नख हे वाढवत नाही. मी तिथे चाललोय. चला या तुम्ही पण या, सोबत. तुम्ही पण या. तुम्ही पण या. चला या. एवढी बिझी आहे. भावाची बहीण एकुलती एक आली आहे जर्मनीवरनं. या त्यांची भेट घेऊया. नाहीये तुझं, गेली गेली गेली. हाय हाय हाय. बघा किती बिझी आहे. बिझी आहे पण ती शोधते वेदांत. मेरा धी. ये मेरा हस्बैंड किधर है? हस्बैंड किधर है मेरा? ही तिथे गेला. कॉल लावू का? सगळं सोडा, आम्हाला वॉर्निंग आली आहे. पॅसेज पॅसेज मध्ये ह्युमन चेन बनवून उभे राहणार तर लोक खाली होणार नाही. नाही. तो Announce अनाउन्स केलं करेल ना, तो आपोआप साईड होतो. किती वेळा नाही, announce त्याने केलं 10 वेळा माहिती आहे? announce केला. आपल्याला उभं राहावं लागेल तिथे जाऊन. चला आता आम्ही चाललो ह्युमन चेन बनवायला. डायरेक्ट आता ऑर्डर काम सांगितलं, बघितलं आम्हाला. स्वतः interview बिझी नाही होती, दिला. आम्हाला पण बिझी करून गेली. आमचा इंटरव्ह्यू नाही दिला तिने. दीदी यहाँ पर आ चुकी है. आज तो हम लोग ने मैचिंग किया है. तो आपके भाई की शादी है, कुछ बोलना चाहोगे? मैं इतनी खुश हूँ कि मुझे पार्टनर मिल रही है गणपति में नाचने के लिए, खाना बनाने के लिए, खाना खिलाने के लिए. मेरे को पता नहीं है, बट ये डिसाइड खुद कर रही है. ये बड़ी अच्छी बात कही आप. दीदी आपको कैसा लगा? पॉइंट टू बी नोटेड. मैं बहुत ही ज्यादा हमारी खुश प्राची हूँ. अच्छा खाना बनाती है, दाल मुंडी क्या बनाती है? बहुत अच्छा खाती है, बहुत अच्छा खाती है. बनाने का पता नहीं. नहीं, उसको कॉफी बहुत पसंद है. भड़कली भाई, भड़कली. ते हमारा सेटअप रेडी हो रहा है यहाँ पर. और यहाँ पर मिनल दीदी ने सगळ्यांना कामाला लावलाय. बघा. मिनल दीदी खूप एक्साइटेड आहे, बघू शकता. फायनली आम्ही पोचलोय. आता इकडे घराखाली आपण गृहप्रवेशचा वरात आली. आता स्वतः बघूया, गाडी आली आहे. वा दाखव. सो वी आर गोइंग होम. ऍक्च्युली आम्हाला तरी थांबवत होते, कारण का आता रात्रीसाठी चिकन बनवलं होतं आणि भाकऱ्या, चिकन, सगळं बनवलं. आणि वाजले किती खायचं? सकाळचे 4. आवाज पूर्ण बसलेला. आशिंक्याचा आवाज तर गेलाय ऑलमोस्ट. आणि आम्ही अशी सुमडीमध्ये कल्टी मारून आलो. सुमडीमध्ये नाही तर आम्हाला 6 वाजेपर्यंत तिथेच बसवलं असतं. पण आम्ही कल्टी मारली आहे, लिटरली पळत लपून छपून कल्टी मारली. त्यात पण एका मामाने बघितलं तर लगेच पळालो. तरी आम्ही आत्ता लग्न संपलंय. ओव्हरऑल सगळं. कधी आम्ही सकाळी गेलेलो? आपण सकाळी 4ला, दुपारची 4ला गेलेलो. हा ना. आणि काल पण आपल्याला किती 2:30-3 वाजलेले. नाही रात्री. ते तर ठीक आहे. आता परवावर गेला, दुसरा दिवस चालू झाला. आपण निघालेलो आपण दुपारी 5ला निघालेलो. 5ला निघालेलो आम्ही दुपारी. ते आता 4, 11 तास फुल वेडिंग मध्ये गेले. सो वी होप दॅट यू लाईक. सो दिस इज ऍक्च्युली आगरी वेडिंग.
तुम्हाला सांगितलं ना मी आगरी वेडिंगमध्ये तुम्हाला खूप धमाल मिळेल ऐकायला आणि खूप धमाल गोष्टी असतील. दिस इज आगरी वेडिंग. आता इट्स टाइम टू साइन ऑफ. बाय, गुड नाईट. एवढी मेहनत केली या व्लॉग बनवण्याकरता, सो प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा म्हणजे आमचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नेहमी पोचतील. सी या. बाय मन का जिन. फॉलो अस. बाय.